निवडणुकीत आश्वासन देऊन विकासाच्या भूलथापा मारणारे सर्वपक्षीय राजकीय नेते आणि बेजबाबदार अधिकारी यांच्यामुळे मुंबई अहमदाबाद मार्गाला जोडणाऱ्या चिंचोटी कामन भिवंडी या राज्य मार्गाची दयनीय अवस्था गेल्या अनेक वर्षापासून आहे। पावसाळ्यात झालेल्या या रस्त्याच्या दयनीय अवस्थेला पाहता या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी व काँक्रिटीकरणाच्या मागणीसाठी चिंचोटी नाका येथे श्रमजीवी संघटनेमार्फत गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। चिंचोटी नाका येथे श्रमजीवी संघटनेचे हजारो कार्यकर्ते महिला वर्ग यांनी सकाळी 11 वाजताच्या सुमारास हे रास्ता रोको आंदोलन सुरू केले। रस्त्यावर चुली पेटवून राज्य मार्ग ठप्प करण्यात आला। यावेळी पारंपरिक गाणीही सादर करण्यात आली। संबंधित अधिकारी वर्गाचा निषेध या गाण्यांमधून दिसून येत होता। चिंचोटी कामन भिवंडी रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे अपघात घडतात। उन्हाळ्यात खड्ड्यांबरोबर धुळीचा सामनाही येथील ग्रामस्थांना करावा लागतो। सध्या पावसाळा सुरू आहे। पावसाळ्यात मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्याची आणखीनच बिकट अवस्था बनली आहे। मोठमोठ्या खड्ड्यातून शाळकरी विद्यार्थी, कामगार वर्ग, माल वाहतूकदार यांना मोठ्या अडचणींना सामना करून रोज प्रवास करावा लागतो। पावसाळ्यात जेव्हा खड्डे पाण्याने भरतात तेव्हा त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत। रस्त्यांची दुरुस्ती, पाणी निचरा होण्याचे मार्ग मोकळे करावेत, तसेच काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। यात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते। त्यामुळे चिंचोटी कामन रस्त्यावरील वाहतूक सेवा ठप्प होती, तर महामार्गावरही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता।